लाडकी बहीण योजनेकरता महिलांना आधार कार्ड अपडेट करण्याच्या मोठ्या अडचणी येत आहेत आणि अर्ज बदलल्यानंतर त्या ठिकाणाहून अर्ज हा स्वीकारला जात नाही आहे। अनेक ठिकाणी आधार कार्ड अपडेट नसल्याने आता महिला ज्या आहेत त्या आपल्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आता जळगाव शहरातल्या पोस्ट ऑफिसच्या आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीने महिलांनी या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि आपापला आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरला जावा असाच प्रयत्न या ठिकाणी महिला करतायत। आपण महिलांशी बोलणार आहोत, त्यांना काय अडचण येते आमचा जो जन्माचा दाखला बी नाही, शाळेचा बी नाही, आम्ही अडाणी आहे। आई वडील लहानपणीच वारून गेले। आधार कार्ड आता अपडेट करलेलं, ते लग्न झालेलं आहे, मुली शिकवल्या आम्ही ना, पण मग आमचं काहीच ठिकाणा नाही आधार कार्ड याचा। फॉर्म भरला का? नाही ना, जॉईंट खाता आहे मुलींचं, मला ते चालत नाही। हां, आता ते म्हणता नवीन पाहिजे स्पेशल खातं। तुम्ही भरला का लाडकी बहीणचा फॉर्म भरलेला आहे मी, आणि त्याचे कसं अडचण सांगता ते वरतून फोन आला आम्हाला 17 मजलीवरून की बुवा तुम्ही आधार लिंक करा, तुमचे पैसे येणार नाही, तुम्ही आधार लिंक केलं तेव्हा शिन नाही। फॉर्म भरला का? हो भरला, व्यवस्थित भरला गेला। हां, आधार कार्डाची अडचण आहे, आधार लिंक करा। किती दिवसापासून फिरताय तुम्ही आधार कार्ड? 2-3 दिवस झाले फिरते, होतच नाही येते इथे गर्दी। काय गर्दी खूपच राहते ना, कुठपर्यंत थांबायचं आम्ही तिथं का 2 दिवस झाले फिरून आज करून आले आम्ही, 3 दिवस झाले। असं वाटतं का तुम्हाला की जिथे फॉर्म भरला तिथेच व्हायला पाहिजे आधार कार्ड अपडेट? जिथे जिथे काही अडचण आली सॉल्व करायला पाहिजे। दादा तुम्ही फॉर्म भरलाय, आता नेमकं कोणाचं ताईचं होतं खातं काय? आमच्या मावशींचा आधार फॉर्म भरलेला होता, पण प्रॉब्लेम असा होता की त्यांचा आधार लिंक नव्हता अकाउंटला, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत होता। आधार सेटिंग नसल्यामुळे आता आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेटिंग केलेलं आहे आणि बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्यांना कळत नाही की आधार अपडेट व्हायला पाहिजे, आधार पॅन आपल्या अकाउंटशी लिंक पाहिजे, तर त्याच्यामुळे आधार सेंटरवर महिलांची गर्दी होते आणि मोठ्या आम्हाला जवळपास 4 ते 5 दिवस झाले आम्ही फिरतोय, तर आधार सेटिंग पण लवकर बँकवाले करत नाही आहे आणि त्याच्यामध्ये आधार अपडेटला तर फार प्रॉब्लेम येतो आहे। 2 वेळेस आधार अपडेट करून सुद्धा रिजेक्ट होत आहेत। तर अशा पद्धतीच्या ज्या अडचणी आहेत या ठिकाणी महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। आधार कार्ड फॉर्म भरताना आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधी फॉर्म भरण्यासाठी महिलांची गर्दी झाली, आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी महिलांना तासनतास 2-2, 4-4 दिवसापासून या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फिरावा लागत आहे आणि अशा पद्धतीने रागेत उभं राहून त्रास सहन करावा लागतो आहे। 17 तारीख 2 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। प्रत्येकाला पैसे मिळावे अशी महिलांना अपेक्षा आहे, मात्र आधार कार्डची जर अपडेटची अडचण सुटली नाही तर वेळेवर पैसे कसे मिळणार अशी चिंतासुद्धा या ठिकाणी महिलांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म स्वीकारले जात आहेत त्याच ठिकाणी आधार कार्ड अपडेटची देखील सुविधा उपलब्ध करावी, जेणेकरून पायी फिरण्याची किंवा इतरत्र रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही अशी सुद्धा मागणी या ठिकाणी महिलांनी केली आहे। कॅमेरामन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TVN मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।